साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. भेटला स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाचं मानबिंदू असणाऱ्या वसंत व्याख्यानमालेचं हे 98वं वर्ष. या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये कोरोनाचं संकट असतानाही केवळ रसिकांसाठी आणि रसिकांचं सांस्कृतिक जीवन सुगंधित करण्यासाठी, प्रफुल्लित करण्यासाठी हे 10वं पुष्प आपण ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजित केलं आहे ते नाशिक जिल्ह्याच्या सांस्कृतिक कार्यामध्ये मोलाचं योगदान देणारे प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेने सर. त्यांच्या स्मरणार्थ यावर्षी हे कोरोना कविता या शीर्षकाखाली नाशिकमधील किंबहुना महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून योगदान दिलं आहे अशा कवींच्या कवितांचं सादरीकरण या ठिकाणी केलं जाणार आहे. सर्वप्रथम या कवी संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, व्याख्याते प्राध्यापक गंगाधर आहिरे सर, त्याचबरोबर या व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेनीसाहेब, कार्याध्यक्ष चंद्रशेखरजी शाह यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेने सर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि या व्याख्यानमालेला, या पुष्पाला प्रारंभ करावा. नमस्कार. 98 वर्षाची झालेली वसंत व्याख्यानमाला. भारतातील अनेक नामवंत वक्त्यांनी ज्या व्याख्यानमालेचं व्यासपीठ गाजवलेलं आहे अशा वसंत व्याख्यानमालेमध्ये आजचं हे पुष्प सादर करण्यासाठी नाशिकमधले कवी इथं आलेले आहेत. त्यांचं स्वागत. आजच्या हा कार्यक्रम, आजचं जे व्याख्यान किंवा आजचा जो कार्यक्रम आहे जो ज्यांच्या स्मरणार्थ आपण आयोजित केला आहे ते कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेने सर. हे आमचे एक मित्र. बरोबर
2016 साली मेणे सर आपल्यातून अचानकपणे निघून गेले. सुरेश जगन्नाथ मेणे हे त्यांचं पूर्ण नाव. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट. ते BYK कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांचं शिक्षण BCom LLB. त्यांनी PhD केलं होतं, तेही एका वेगळ्या विषयावर, मराठी सिनेमाचं अर्थकारण या विषयावर. मेणे सर हे सर्वव्यापी असे होते. व्यासंगी होते, अभ्यासू होते, एक कलंदर माणूस. चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे ते माजी उपाध्यक्षही होते. लाड शाखीय आणि मित्रमंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. विशेष म्हणजे वसंतमाला व्याख्यानमाला समितीचे पदाधिकारीही ते होते. कल्याणकारी प्रतिष्ठान असो, सेवाभावी ट्रस्ट, लोकहितवादी मंडळ, अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केलं. नाशिक कवीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. मेणे सर हा एक कवी मनाचा माणूस. ते खऱ्या अर्थानं कविता जगले आणि नाशिक कवीसाठी काम करत असताना त्यांनी अनेक कवींना घडवण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. अनेक कविता संग्रहांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या, नवकवींना प्रोत्साहन दिलं आणि ते हयात होते तोपर्यंत कवितेसाठी त्यांनी भरपूर असं काम केलेलं आपल्याला आढळून येतं. त्यांचा ये हृदयी ते हृदयी हा एक कविता संग्रह, त्याच्या 2 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. अंतरीचा हिंदोळ्यावर हा एक दुसरा कविता संग्रह. कविता लिहित असतानाच ते हळूहळू अध्यात्माचं पण त्यांचं अभ्यास चालू होता. मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याच्या पण 2 आवृत्त्या त्यांच्या हयातीमध्ये निघाल्या. दासभूत मानवी मनाचा दीपस्तंभ हा ग्रंथही त्यांचा प्रकाशित झालेला होता. मनाचे श्लोक, दासबोध, पसायदान, हरिपाठ अशा विविध विषयावर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर विविध ठिकाणी व्याख्यानं दिली होती, प्रवचनं केली होती, भाषणं केली होती. मेणे सर एक उत्कृष्ट वक्ता होते. त्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली. वसंत व्याख्यानमालेमध्येही त्यांनी 2 वर्ष व्याख्यानं दिलेली आहेत. मेणे सर एक लेखक, निर्माता, दिग्दर्शक, कलाकार असं सारं काही होते. नाशिकमधले ते बहुधा पहिले व्यक्ती असावे असं सर्वांगीण व्यक्तिमत्व असलेलं. दूरदर्शनसाठी त्यांनी स्वतःची अशी एक निर्मिती असलेली, स्वतःच लिहिलेली आणि स्वतःच दिग्दर्शित केलेली आणि स्वतः अभिनय केलेली तुझेनी माझी जमेना ही मालिका सादर केली होती. सलग 13 भागांची मालिका. त्यावेळेला 13 भागांच्या या मालिका असायच्या आणि त्यावेळेला ती गाजली पण होती. त्याचप्रमाणे आपल्या लहानपणी आपण ऐकलेल्या, अनुभवलेल्या, अभ्यासलेल्या ज्या कविता असायच्या त्या कवितांवर आधारित ही आठवणींची ओंजळ हा निवेदन, संगीत आणि गायनावर आधारित असा 3 तासाचा कार्यक्रमाचं दिग्दर्शन, लेखन आणि सादरीकरण त्यांनी केलेलं. या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. समाजकार्य हा एक मेणे सरांचा स्थायी भाव होता, आवडीचा छंद होता. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले, अनेक संस्था उभा केल्या, अनेक संस्थांना सढळ हातांनी मदतही केली आणि अनेक संस्थांना आर्थिक मदतही मिळवून दिली. एक दानशूर असं ते व्यक्तिमत्व होतं. मेणे सरांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील काही पुरस्कार मी 2-3 सांगतो. गिरणा पुरस्कार, संत निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्थेचा विद्याभूषण पुरस्कार, स्वामी समर्थ आध्यात्मिक विज्ञानपीठाचा समाजगौरव पुरस्कार, लायन्स क्लब पंचवटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. अशा या व्यासंगी आणि कविमनाच्या मेणे सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा हा कार्यक्रम इथे होतो आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं कैलास मेणे सरांना मानाचा मुजरा करून थांबतो. धन्यवाद. आधार आहे असं म्हणणारे प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे सर, एक अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल सबनीस सरांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये आदरांजली अर्पण केली आहे. त्यानंतर आजच्या या पुष्पाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेनी यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. नाशिकच्या गोदा घाटावरची वसंत व्याख्यानमाला गेली 98 वर्ष अखंडपणे 1 ते 31 मे अशी सलग महिनाभर सुरू असते, हे आपल्या सर्व नाशिककरांना माहिती आहे. गेल्या वर्षी आणि यंदा देखील कोरोनाच्या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष गोदा घाटावर ही व्याख्यानमाला आयोजित होऊ शकत नाही, परंतु या परंपरेमध्ये कुठेही खंड पडू नये या उद्देशाने आपण यंदाच्या व्याख्यानमालेचं डिजिटल आयोजन आपण केलेलं आहे आणि केबल TV च्या माध्यमातून
आणि यूट्यूबच्या माध्यमातून नवीन तंत्राला अनुसरून आपण 1 मे ते 31 मे असे सलग महिनाभर वेगवेगळ्या विषयावरचे कार्यक्रम आणि व्याख्यानं हे प्रक्षेपित करणार आहोत. आज आमचे मित्र स्वर्गीय सुरेश मेने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कोरोनावरच्या कविता असा कार्यक्रम आपण आयोजित केला असून त्यामध्ये नाशकातील अनेक मान्यवर कवी हे सहभाग घेत आहे. आजच्या या कवी संमेलनाचं अध्यक्षस्थान ख्यातनाम प्राध्यापक, साहित्यिक, अनेक चळवळीतील कार्यकर्ते प्राध्यापक गंगाधर आहिरे हे भूषवत आहे. मी आपल्या सर्व कवींच्या वतीने त्यांचा प्रातिनिधिक सत्कार व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शहा यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सूत्रसंचालन आपल्या सर्वांचे आवडते कवी प्राध्यापक रवींद्र मालुसकर सर हे करत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आजच्या या कवी संमेलनात जयश्रीताई वाघ, संतोष वाटपाडे, विलास पंचभाई, अजय विरारी, जयश्री कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे, संजय चव्हाण, राजेंद्र उगले, संजय गोराडे, पियुष नाशिककर आणि प्राध्यापक राजेश्वर शेळके हे या कवी संमेलनात सहभागी होत आहे. या सर्व मान्यवरांचं वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी व्याख्यानमालेला जो सकारात्मक प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. कोरोनाच्या विषयी विविध भावना विविध स्तरावरून, मग ते वर्तमानपत्र असेल, TV असेल किंवा सोशल मीडिया असेल, यातून विविध भावना व्यक्त होत आहे. अतिशय खडतर आणि कठीण प्रसंगाला संपूर्ण जग सामोरं जातं आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये एक आधार देण्याचं काम आणि आपल्या व्यथा आणि वेदना या सर्व परिस्थितीच्या मांडण्याचं काम कवी मंडळी अतिशय समर्थपणे पार पाडत असतात. त्याचंच यथार्थ दर्शन या आजच्या कवी संमेलनाच्या माध्यमातून होईल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. भय आणि त्यातून उद्विग्न असलेली अशी झालेली अवस्था अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये न हरणारा माणूस कोरोनाच्या या महामारीमुळे हरायला लागला आहे आणि त्याची जी होरपळ झाली आहे ती होरपळ संतोषजी वाटपाडे यांनी या छंदोबद्ध कवितेतून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. यानंतर या कवी संमेलनामध्ये आपली कविता घेऊन येण्याची विनंती मी नाशिकमधलं छंदोबद्ध असेल, गझल असेल, विविध कवितांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेल्या कवयित्री जयश्रीताई वाघ यांना मी विनंती करतो की त्यांनीही आपली एक रचना या ठिकाणी ठेवावी. निवेदन असो, सादरीकरण असो, या क्षेत्रामध्ये जयश्रीताईंचा हातखंडा आहे. ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत एक रचना. जयश्रीताई वाघ. धन्यवाद सर. सर्वप्रथम येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कवींना माझा सादर प्रणाम. एका अतिशय वेदनेच्या कालखंडातून, अराजकातून आपण सर्वच जण जात आहोत आणि एक काळी छाया अशी सर्वत्र पसरलेली आहे जी आपल्या मनावरही पसरलेली आहे आणि साहजिकच शब्दांमधून सुद्धा तेच व्यक्त होत आहे. अशा आशयाची एक कविता मी सादर करते. हे अष्टदिशांनी कोण मारते हाका, हे अष्टदिशांनी कोण मारते हाका, हे अज्ञातातून कोण खुणावित आहे. हे अष्टदिशांनी कोण मारते हाका, हे अज्ञातातून कोण खुणावित आहे. काट्यात रुतावा पदर कुण्या रमणीचा, काट्यात रुतावा पदर कुण्या रमणीचा, अलवार हातांनी कोण सोडवित आहे, अलवार हातांनी कोण सोडवित आहे. हे अष्टदिशांनी कोण मारते हाका, हे अज्ञातातून कोण खुणावित आहे.
ही अदृष्टाची लिपी उमगते आहे. ही अदृष्टाची लिपी उमगते आहे अन काळोखाची अगम्य निर्मम भाषा. ही अदृष्टाची लिपी उमगते आहे अन काळोखाची अगम्य निर्मम भाषा. हे हात कधीचे हातातून सुटलेले, हे हात कधीचे हातातून सुटलेले, का उगा धावती पाय घेऊनी आशा, का उगा धावती पाय घेऊनी आशा. हे क्षणिक बांधले पाल मांडली चूल, हे क्षणिक बांधले पाल मांडली चूल. या जीवा कांचनी इथेच पडली भूल, या जीवा कांचनी इथेच पडली भूल. हा उत्सव सरला उतरून ठेवू आता, हा उत्सव सरला उतरून ठेवू आता. जन्माची जड रंगीत रेशमी झूल, जन्माची जड रंगीत रेशमी झूल. रे गूढ तुझ्या गावाच्या पाऊल वाटा, रे गूढ तुझ्या गावाच्या पाऊल वाटा. पण ओढ जुनी माझ्याने निवेत आहे, पण ओढ जुनी माझ्याने निवेत आहे. जे सोबत आहे आधीच सोबत होते, जे सोबत होते, जे सोबत आहे आधीच सोबत होते. जे इथे मिळाले इथेच ठेवीत आहे, जे इथे मिळाले इथेच ठेवीत आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारे कठीण प्रसंग आणि त्या प्रसंगावर त्याने केलेली मात, त्याचबरोबर आगळा वेगळा आशय घेऊन जे काही इथलं आहे ते इथेच ठेवून जात आहे अशा प्रकारची भावना मांडली. लोककवी मनमोहन यांनी सुद्धा म्हटलं होतं की या नदीला घाट छोटा, काव्यरूपी नदीला घाट छोटा बांधून चाललो आहे आणि माझं नव्हतं काही, हे इथलंच आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच मॅडमने मांडलेलं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर गझल असो, अभिनय असो, या क्षेत्रामधलं नाशिकमधलं एक अतिशय आघाडीचं नाव, ज्येष्ठ अभिनेते, ज्येष्ठ कलावंत, गझलकार अजयजी बिरारी सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी ठेवावी. अजयजी बिरारी सर. सर्वप्रथम मी एका माझ्या गझलेतले 2 शेर सादर करतो. त्यानंतर कविता लिहायला घेतली होती पण ती गझलच झाली, ती सादर करणार. स्पर्शजन्य रोग हा दशदिशा बळावला, स्पर्शजन्य रोग हा दशदिशा बळावला. कर्फ्यू लागताच जग थांबले पळायचे. कामधाम नोकरी ती कशी करायची, कामधाम नोकरी ती कशी करायची. बग रहाट गाडगे थांबले फिरायचे. गझल. नको चुंबने नको आलिंगन, नको चुंबने नको आलिंगन, राहू आपण सारे दूर. नको चुंबने नको आलिंगन, राहू आपण सारे दूर. नको स्पर्श अन नकोच जवळीक, कोरोनाचा आला पूर. संसर्गाचा रोग असे हा वाढत जातो संपर्कात, संसर्गाचा रोग असे हा वाढत जातो संपर्कात. फुफ्फुसात तो प्रवेश करता, ताकाला ना लागे दूर. नको स्पर्श नकोच जवळीक, कोरोनाचा आला पूर. जीवन मृत्यू रेषेवरती, जीवन मृत्यू रेषेवरती माणूस बघतो आहे वाट. जीवन मृत्यू रेषेवरती माणूस बघतो आहे वाट. येतो मृत्यू जवळ जवळ आणि जीवन जाते दूरच दूर. नको स्पर्श नकोच जवळीक, कोरोनाचा आला पूर. असेल कोणी गरीब किंवा असेल कोणी तालेवार, असेल कोणी गरीब किंवा असेल कोणी तालेवार. दयाना माया त्याच्यापाशी, दैत्यासमतो आहे क्रूर. नकोच स्पर्श नकोच जवळीक, कोरोनाचा आला पूर. रोज येतसे कुणाकुणाची खबर नातलग सोयऱ्यांची, रोज येतसे खबर कुणाची नातलग सोयऱ्यांची. विषण्ण करुणी सोडून जाती, जग हे वाटे मज भेसूर. नको स्पर्श नकोच जवळीक, कोरोनाचा आला पूर. इथे तिथे त्या होत्या रांगा,
इथे तिथे त्या होत्या रांगा स्मशानातही सुटल्या कुठे. इथे तिथे त्या होत्या रांगा स्मशानातही सुटल्या कुठे. बघवत नाही तुटते काळीज कसा सहावा इथला धूर. नको स्पर्श आणि नकोच आलिंगन कोरोनाचा आलाय पूर. पडू नका हो कुणी बाहेर, पडू नका हो बाहेर कुणी, आपलेच व्हा तुम्ही रक्षक. पडू नका हो बाहेर कुणी, आपलेच व्हा तुम्ही रक्षक. नको विषाची इथे परीक्षा, व्यर्थच बडवीत बसाल ऊर. नको चुंबने नको आलिंगन, राहू आपण सारे दूर. नको स्पर्श आणि नकोच जवळी, कोरोनाचा आला पूर. धन्यवाद. या कवितांमधून कोरोना काळातलं भयान वास्तव हे आपल्यासमोर येतं आहे. आणि हे वास्तव आपल्यासमोर येत असताना असं म्हणतात की कवीकडे एक वेगळी दृष्टी असते आणि तो केवळ कोरोना काळामधलं भयावह चित्र न मांडता त्यातून काही उपायही सुचवित असतो, जेणेकरून ही महामारी दूर व्हावी आणि जग पुन्हा गुण्या गोविंदाने नांदावं, सर्वत्र आनंदोत्सव साजरा व्हावा, हा सुद्धा उद्देश या कविसंमेलनाच्या मागचा आहे. आणि कवितेच्या माध्यमातून अशा प्रकारचं हे मंच मिळणं, अशा प्रकारचा मंच मिळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यानंतर साहित्यकना फाउंडेशन या नाशिकमध्ये साहित्य क्षेत्रासाठी काम करणाऱ्या संस्थेचे क्रियाशील असे सचिव विलास पंचेभाई यांना मी विनंती करतो की त्यांनीही आजच्या या कविसंमेलनामध्ये आपली एक रचना सादर करावी. कवी विलास पंचेभाई. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आहेत, परंतु माझ्या कवितेतून मी माझाच अनुभव शेअर करणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आला, कोरोना पॉझिटिव्ह आला, मनात धस झालं. मी हिला फोन केला, हिच्या अश्रूंचा बांध फुटला. कोरोना पॉझिटिव्ह आला, मनात धस झालं. मी हिला फोन केला, हिच्या अश्रूंचा बांध फुटला. ती म्हणाली, कुठे आहेस तू? आहेस तिथे थांब, मला भेटायचं तुला. ती म्हणाली, कुठे आहेस तू? आहेस तिथे थांब, मला भेटायचं तुला. मी तिला समजत होतो, पण तिचं मन तयार होत नव्हतं. ती आली, डोळे भरून पाहिलं, माझ्या होठावर हसू फुटलं. मी म्हणत होतो, ती मला म्हणत होती, मला भेटायचंय तुला, पण शक्य नव्हतं. मी अंतर ठेवून होतो. काळजी घे स्वतःची, 2 मुलींची, मी सुखरूप आहे, असं मी तिला आश्वस्त करत होतो. मला कोरोनापेक्षाही तिच्या ओघळणाऱ्या अश्रूंचीच जास्त भीती वाटली. मला कोरोनापेक्षाही तिच्या ओघळणाऱ्या अश्रूंचीच जास्त भीती वाटली. कारण इतकं प्रेम की उद्या जर काही कमी जास्त झालं तर ही ढासळून जाईल. कसं सावरेल स्वतःला? मी कॉन्फिडंट होतो. कोरोनाचं भय मला अजिबात नव्हतं. कोरोनाचं भय मला अजिबात नव्हतं. कारण माझी प्रतिकारशक्ती भयंकर होती. पण हा फक्त कागदी पुरावा. 5 दिवस सहज गेले. आनंदी पुस्तक वाचण्यात, गीत संगीत ऐकण्यात घालवले. आज दवाखान्यातून डिस्चार्ज मिळणार होता. तो आनंद चेहऱ्यावर होता. आता 15 दिवस पुन्हा क्वारंटाईन, घरातल्या घरात. पण मन म्हणत होते कोरोना इतका भयान आहे. वास्तव वेगळंच, दाखवलं वेगळंच जातं. पण मित्रहो तुम्ही काहीही म्हणा, कोरोना इतका भयान नाही. तुमच्या मनातली भीती काढून टाकली तर थंडी तापापेक्षाही कमी त्रासदायक आहे कोरोना. धन्यवाद. निमूट झोपी जाणारे हे शहर रात्र टळून गेल्यावर ॲम्ब्युलन्सच्या सायरनचे आवाज ऐकत जागे असते. काय झाले या शहराला?
रोज शोकधून वाजवत जागे होते हे शहर. रोज शोकधून वाजवत जागे होते हे शहर. सकाळी स्मशाने सजतात, तिथेही बेडसाठी नंबर लागलेले. तिथेही बेडसाठी नंबर लागलेले. प्रेत ताटकळतात आगीच्या स्वाधीन व्हायला. प्रेत ताटकळतात आगीच्या स्वाधीन व्हायला. हॉस्पिटल बाहेर काळजीने काळवंडलेली माणसं. हॉस्पिटल बाहेर काळजीने काळवंडलेली माणसं. कुणी बेडसाठी प्रार्थना करतात, कुणी औषधासाठी तडफडतात, कुणी डेडबॉडीसाठी प्रतीक्षा करतात. निमूट झोपी जाणारे हे शहर स्मशानातही जागे असते. निमूट झोपी जाणारे हे शहर स्मशानातही जागे असते. कुठलीच प्रार्थना न करता सबको संमती कशी मिळणार? कुठलीच प्रार्थना न करता सबको संमती कशी मिळणार? शहराला ऑक्सिजन कमी पडतोय. शहराला ऑक्सिजन कमी पडतोय. शहराचा श्वास गुदमरतोय. चारी दिशांना सायरनचे आवाज घुमतात. मला माझ्या श्वासोश्वासाची काळजी वाटते. मला माझ्या श्वासोश्वासाची काळजी वाटते. शहर व्हेंटिलेटरवर जीव धरून आहे. शहर व्हेंटिलेटरवर जीव धरून आहे. सगळ्या निरर्थकांच्या प्रार्थना नाही वाचू शकत माणसाला. सगळ्या निरर्थकांच्या प्रार्थना नाही वाचू शकत माणसाला. भयाचे सायरन वाजत राहतात. भयाचे सायरन वाजत राहतात. मी झोपेतही जागाच जिवंत असल्याचे भय घेऊन. मी झोपेतही जागाच जिवंत असल्याचे भय घेऊन. शहरही रात्र रात्र जागे. मरण सत्य तोरण मिथ्याचा जप करत. मरण सत्य तोरण मिथ्याचा जप करत. मी गाढ निद्रेच्या शोधात. मी गाढ निद्रेच्या शोधात. दिवसा रात्री अपरात्री पहाटे. मी गाढ निद्रेच्या शोधात. दिवसा रात्री अपरात्री पहाटे. ती चिरनिद्रा नको. ती चिरनिद्रा नको. पुढच्या कवींना विनंती की कोणी माईकला हात लावू नये. यानंतर आमचे धडाडीचे शिक्षक नेते आणि कवी म्हणून फार कमी ओळख त्यांची आहे. कारण शिक्षकांचं नेतृत्व करत असताना शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी ते अग्रेसर असतात. आणि कवितेच्या प्रांतामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ते लिहित आहेत, परंतु सादरीकरणासाठी ते पुढे आलेले नव्हते. या निमित्ताने बेनी सर वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने ते या मंचावर येत आहेत. मी संजय चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. संजय चव्हाण सर. आदरणीय अध्यक्ष आणि उपस्थित कवी मित्रांनो, पहिलीच वेळ आहे, समजून घ्या. एक गझल सादर करतो. कुठं ठिगळ लावू आभाळ फाटलेलं. कुठं ठिगळ लावू आभाळ फाटलेलं. आजार असा कसा हा प्रेमही आटलेलं. गावात आज माझ्या कोविड थैमान घाली. गावात आज माझ्या कोविड थैमान घाली. छातीत कफ साठे कंठात श्वास दाटले. ज्याच्या घरात आला दुःखाचा अंत नाही. ज्याच्या घरात आला त्याच्या दुःखाचा अंत नाही. कुटुंबही होते अगतिक पंखच छाटलेले. या देहाच्या आता वेदना सांगू कुणाला. या देहाच्या आता वेदना सांगू कोणाला. ज्यांनी सेवा द्यावी ते वैद्यही बाटलेले. सत्तेसाठी सगळे नेते हपापलेले. करोनाला अनेक कंगोरे, त्याच्यामध्ये राजकीय कंगोरा पण आहेच. सत्तेसाठी सगळे नेते हपापलेले.
हरामखोरांनी इथे बाजार थाटले. स्मशानात जाळण्या जागा मिळत नाही. स्मशानात जाळण्या जागा मिळत नाही. शरणावर सगळीकडे मरण पेटलेले. सगळ्या शरणावर सगळीकडे मरण पेटलेले. धन्यवाद. यानंतर उगून येवो पाती या काव्यसंग्रहाचे करते आणि ज्यांचं पुस्तक आता बालकवितेचं येतं आहे, थांबणारे ढगोबा, या बालकाव्यसंग्रहाचे करते राजेंद्र उगले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. राजेंद्र उगले सर. खरं तर कोरोना काळामध्ये सगळीकडे दुःखाचा आगडोंब सुरू असताना आपण पुन्हा कवितेच्या माध्यमातून थोडीशी वाळू एखाद्याच्या दारात शिंपडून जावी की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण किती चाललो अंतर आम्ही, किती राहिले शिल्लक आहे. किती चाललो अंतर आम्ही, किती राहिले शिल्लक आहे. दुनियेची ही दुकानदारी किती उधारी बाकी आहे. दुनियेची ही दुकानदारी किती उधारी बाकी आहे. अशा सगळ्याच अवघड गोष्टीमध्ये एकच आधार उरतो सामान्य माणसाला, तो म्हणजे देव. आणि प्रत्येकाच्या तोंडी आता प्रश्न निर्माण झाला की देव आहे की मेला. त्या आशयाची एक कविता मी देवाला विचारतोय. माणसासारखंच वागला तर तुझ्यात माझ्यात फरक काय. माणसासारखाच वागला तर तुझ्यात माझ्यात फरक काय. देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. मान्य आहे चुकलो आम्ही, मान्य आहे चुकलो आम्ही. दरवेळी तुला नाकारलं, विज्ञानालाच तुझ्या जागी देव म्हणून स्वीकारलं. तुझं अस्तित्व दाखवताना असा भांडतो की काय. देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. निसर्गाच्या पाऊलखुणा तुझ्याच मानत आलो. निसर्गाच्या पाऊलखुणा तुझ्याच मानत आलो. जे जे वाटलं अद्भुत त्याला देव म्हणत गेलो. निसर्गाच्या पाऊलखुणा तुझ्याच मानत आलो. जे जे वाटलं अद्भुत त्याला देव म्हणत गेलो. तुझ्यावरची भोळी श्रद्धा खोटी ठरवतो की काय. देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. दुष्काळाचं रूप घेऊन आमचीच माती करतो. दुष्काळाचं रूप घेऊन आमचीच माती करतो. कधी कोसळतो असा की तू संसार वाहून नेतो. लेकरांची फरफट करताना तू निष्ठुर होतो की काय. देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. संकटांना झेलून झेलून कणा आधीच मोडला. संकटांना झेलून झेलून कणा आधीच मोडला. लढता लढता निसर्गाशी माणूस आडवा पडला. संकटांना झेलून झेलून कणा आधीच मोडला. लढता लढता निसर्गाशी माणूस आडवा पडला. त्यांना धीर देण्यास तू असमर्थ ठरतो की काय. आणि देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. कोण कुठला आला विषाणू चक्रच बदलून गेलं. कोण कुठला आला विषाणू चक्रच बदलून गेलं. हसतं खेळतं जग सारं कुलूप बंद झालं. कोण कुठला आला विषाणू चक्रच बदलून गेलं. हसतं खेळतं जग सारं कुलूप बंद झालं. आमच्या हसण्याचीही तुला भीती वाटते की काय. आमच्या हसण्याचीही तुला भीती वाटते की काय. आणि देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. ज्याला खेळवलं खांद्यावर त्यालाच खांदा द्यायचा. ज्याला खेळवलं खांद्यावर त्यालाच खांदा द्यायचा. बापानं मग त्याच्यासाठी कोणता खांदा शोधायचा. ज्याला खेळवलं खांद्यावर त्यालाच खांदा द्यायचा. अरे मग बापानं मग त्याच्यासाठी कोणता खांदा शोधायचा. बाप असूनही तुला हे कळतं की नाही. बाप असूनही तुला हे कळत नाही की काय. अरे देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला की काय. सगळीच नाती गाड्या भरून जळून गेली स्मशानात. सगळीच नाती गाड्या भरून जळून गेली स्मशानात. तू मात्र खुशाल बसून आहे तुझ्या देवाऱ्यात. सगळीच नाती गाड्या भरून जळून गेली स्मशानात. तू मात्र खुशाल बसून आहे तुझ्या देवाऱ्यात. तुझ्या
असण्याचाही आता तुला विसर पडला की काय? तुझ्या असण्याचाही आता तुला विसर पडला की काय? आणि देवळात जाऊन म्हणतील लोक, देव मेला की काय? एवढा राग धरू नको, एवढा राग धरू नको, आता तुझी गरज आहे. एवढा राग धरू नको, आता तुझी गरज आहे. भक्तांशिवाय तुला तरी उद्या कोण पुजणार आहे? एवढा राग धरू नको, आता तुझी गरज आहे. आणि भक्तांशिवाय तुला तरी उद्या कोण पुजणार आहे? आमच्यासारखा विषाणूलाही तूही घाबरतो की काय? आमच्यासारखा त्या विषाणूला तूही घाबरतो की काय? अरे देवळात जाऊन म्हणतील लोक, देव मेला की काय? देवळात जाऊन म्हणतील लोक, देव मेला की काय? माणसासारखंच वागला तर तुझ्यात माझ्यात फरक काय? देवळात जाऊन म्हणतील लोक, देव मेला की काय? देवळात जाऊन म्हणतील लोक, देव मेला की काय? धन्यवाद उगले सर. यानंतर गझलेतलं एक सशक्त नाव संजय गोरडे. संजय गोरडे सर हे विविध विषयांवर गझल लेखन करत असतात आणि महाराष्ट्रभर आपल्या गझलांच्या माध्यमातून ते पोहोचलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. संजयजी गोरडे. कोरोना नावाचं हे वादळ जे घोंगावत आहे, यात पिकलेली पानं गळणं हे स्वाभाविक आहे. पण मोठी मोठी झाडं देखील उन्मळून पडतायत, अनेक आत्मी तळमळतायत. आणि हे जे वादळ आलंय त्यालाही एक दिवस थकवा येणारच आहे. ते सुद्धा थांबणार आहे. तोवर आपण नेटानं लढू आणि त्यानंतर आपण भेटू. म्हणूनच ही व्याख्यानमाला सुद्धा आता आपण ऑनलाईन या 2 वर्षे करतो आहोत. यासाठी संयमानं आपण सरकारला आणि प्रशासनाला पण सहकार्य करूयात. एक दिवस नक्की येईल, खानाखुना उरतील, पण या सगळ्या जखमा भरतील. डोळे पुन्हा स्वप्न बघतील, झाडांना पालवी फुटेल, शब्दांना शायरी सुचेल, कळ्या पुन्हा उमलून येतील, मोर पुन्हा राणी नाचेल. असा एक दिवस नक्की येईल. हे स्वप्न आणि हा आशावाद डोळ्यातून ठेवून कविता सादर करतो. टाळेबंदीच्या जी पहिली टाळेबंदी झाली तिच्या घोषणेनंतर जे भीषण मायग्रेशन झालं, त्या परिस्थितीचं वर्णन माझ्या कवितेत आलं आहे. एक सुखवस्तू गलेलठ्ठ पगार घेऊन घरात बसून काही लोक, एक प्रतिनिधी समाजाचे, की बघत असतात की हे लोक का बाहेर आले. आपण फेसबुकवर सुद्धा पाहिलं तेव्हा की अरे ह्या लोकांना कळत नाही का, अक्कल नाही की ही लोक घराच्या बाहेर का निघतायत. तर त्या लोकांच्या प्रातिनिधिकतेतून माझी कविता काय बोलते पहा. लोक कुठून येत आहेत, लोक कुठून येत आहेत, लोक कुठे जात आहेत, कशासाठी रस्त्यावर लोक गर्दी करतायत. लोक कुठून येत आहेत, लोक कुठे जात आहेत, कशासाठी रस्त्यावर नाहक गर्दी करतायत, कशासाठी फिरतायत, कशासाठी मरतायत. लोक कुठून येत आहेत, लोक कुठे जात आहेत. आम्ही कुणाच्या आध्यात नाही, आम्ही कुणाच्या मध्यात नाही. पगार झाला, बाजार झाला, आमचा वेळा पार झाला. मला खरंच कळत नाही लोक कुठून येतात, लोक कुठं जात आहेत. आमचं कोणी पोलीस नाही, आमचं कोणी डॉक्टर नाही, ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर नाही की बसचा कंडक्टर नाही. आमच्या घरात कोणीसुद्धा मेडिकल प्रॅक्टिशनर नाही. आमचं कोणी मेलं नाही, कोणी परदेशी गेलं नाही. आमचं कोणी मेलं नाही, कोणी परदेशी गेलं नाही. लॉकडाऊनमुळं आमचं कुठेच काही अडत नाही. आमच्या घरात नाणी आहे, आमच्या घरात नाणी आहे, 24 तास पाणी आहे, TV आहे, फ्रीज आहे, वस्तूंची तजवीज आहे. आमच्या घरात नाणी आहे, 24 तास पाणी आहे, TV आहे, फ्रीज आहे, वस्तूंची तजवीज आहे. मोठी वाईन बॉटल आहे, मोठी वाईन बॉटल आहे, सगळं काही सेटल आहे. लोक का बरं 2 वेळच्या भाकरीसाठी मोतल आहेत. लोक का बरं 2 वेळच्या भाकरीसाठी मोतल आहेत. रस्ता दुथडी भरून वाहतोय, रस्ता दुथडी भरून वाहतोय. मी नुसता डोकवून पाहतोय. दिंडी सरता सरत नाही. मला खरंच कळत नाही लोक कुठून येत आहेत.
लोक कुठं जात आहेत? काहींना तर घरच नाही. अहो खरंच नाही. काहींना तर घरच नाही. अहो खरोखरच नाही. हो, काहींना धंदा नाही, काहींना पोशिंदा नाही. भूक म्हणते काम कर, पैशासाठी बाहेर पड. भूक म्हणते काम कर, पैशासाठी बाहेर पड. मन म्हणतं शहर सोड, पायांना गावाची ओढ. मन म्हणतं शहर सोड, पायांना गावाची ओढ. नाही चप्पल नाही बूट, वाट दिसेल तसा सूट. नाही चप्पल नाही बूट, वाट दिसेल तसा सूट. आणि रस्त्यावरची गर्दी पाहून माझा पोकळ काथ्या कूट. लोक कुठून येत आहेत? लोक कुठे जात आहेत? चालून चालून थकले पाय, ओले डोळे सुकले ओठ. गर्दींच्या लोंढ्यात निसटले लहानग्या बाळाचे बोट. चालून चालून थकले पाय, ओले डोळे सुकले ओठ. गर्दीच्या लोंढ्यात निसटले लहानग्या बाळाचे बोट. एखाद्या डोळ्यात चमकते एखाद्या चंद्राची कोर. एखाद्या डोळ्यात कोवळ्या बहिणीच्या लग्नाचा घोर. ऊन पाऊस वादळ वारं, नदी नाले चिखल माती. सारं काही तुडवीत गेले, सरली नाही साडेसाती. काही तर वाटेतच मेले. शेवटच्या विश्रांतीसाठी एक मिळालं नाही झाड. शेवटच्या विश्रांतीसाठी एक मिळालं नाही झाड. कुणी पोटच्या गोळ्यालाही उन्हात केलं मातीआड. शेवटच्या विश्रांतीसाठी एक मिळालं नाही झाड. कुणी पोटच्या गोळ्यालाही उन्हात केलं मातीआड. सुपातून कळणारच नाही जात्यामधली भरड व्यथा. सुपातून कळणार नाही जात्यामधली भरड व्यथा. मिटक्या मारत सांगत राहू तोवर आपली स्तुती कथा. आम्ही कुणाच्या आध्यात नाही, आम्ही कुणाच्या मध्यात नाही. पगार झाला, बाजार झाला, आमचा बेडा पार झाला. मला खरंच कळत नाही लोक कुठून येत आहेत, लोक कुठे जात आहेत, कशासाठी रस्त्यावर नाहक गर्दी करतायत, कशामुळे मरतायत, कशासाठी फिरतायत. लोक कुठून येत आहेत, लोक कुठे जात आहेत. सर्वसामान्यांचं जगणं आणि स्वतःला काही फरक पडत नाही असा विरोधाभास माननीय संजयजी गोरडे यांनी मांडलाय. मला अरुण काळेच्या साहेब या कवितेची आठवण झाली. या निमित्ताने 4 ओळी ठेवतो आणि त्यानंतर पियुष नाशिकर आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत. साहेब तुमच्या पायाच्या पुण्यानं आपण एकदम सुखात आहे. घर स्लम एरियात आहे. उन्हाळ्यात पत्र तापत्यात, पावसाळ्यात पाणी गळतं. म्युन्सिपाल्टीचा नळ आहे. 24 तास पाण्याची फिकर नाही. घर स्वतःचं आहे. साहेब तुमच्या पायाच्या पुण्यानं आपण एकदम सुखात आहे. अतिशय सकस अशी रचना संजयजी गोरडे यांनी सादर केली. यानंतर पत्रकार, अभिनेते म्हणून आपल्याला परिचित असलेले कवी पियुषजी नाशिककर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना एक आपल्यासमोर ठेवावी. पियुषजी नाशिककर. आपली कविता शेवट सादर व्हावी. आज मला असं वाटतंय की आपली कविता बोराडे सरांच्या आधी झाली असती, तिचा इम्पॅक्ट जरा वेगळा आला असता. ठीक आहे. मी पटकन बाजूला होतो. गाडी दूरवर जाईपर्यंत फक्त बघतो. मी पटकन बाजूला होतो. गाडी दूरवर जाईपर्यंत फक्त बघतो. 24 तासाला 240 वेळा ऐकू येतो. रात्री झोपेतही जागा ठेवतो. 24 तासाला 240 वेळा ऐकू येतो. रात्री झोपेतही जागा ठेवतो. बोथट वेदनांचा, मौनी आक्रोशांचा. घर, डॉक्टर, एक्सरे, सिटी स्कॅन, हॉस्पिटलपर्यंत. घर, डॉक्टर, एक्सरे, सिटी स्कॅन, हॉस्पिटलपर्यंत. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, स्मशानापर्यंत. सरकारच्या नाकर्तेपणाचा अंत. मृत्यूच्या रांगा, मेलेली जगण्याची भ्रांत. रुग्णवाहिकेचा, शववाहिकेचा, उघड्या डोळ्यांना न दिसणाऱ्या शवाचा. रुग्णवाहिकेचा, शववाहिकेचा, उघड्या डोळ्यांना न दिसणाऱ्या शवाचा. एकाच भडकलेल्या चितेवर
धगधगणारे अनेक. एकाच भडकलेल्या चितेवर धगधगणारे अनेक. चितेच्या राखेत आपलाच मृतदेह शोधणारे कित्येक. एकाच भडकलेल्या चितेवर धगधगणारे अनेक. चितेच्या राखेत आपलाच मृतदेह शोधणारे कित्येक. सायरन, सायरन आणि सायरन. सायरन, सायरन आणि सायरन. माणसातून माणसापर्यंत न पोहोचणारे सायरन. माणसातून माणसापर्यंत न पोहोचणारे सायरन. मला असं वाटतं माणसाचेच बंद पडलेले सायरन. माणसाचेच बंद पडलेले सायरन. एक अतिशय वेगळी रचना पियुषजींनी सादर केली आहे. त्यानंतर कवी संमेलनाच्या अध्यक्षांच्या कवितेपूर्वी माझी एक कविता या ठिकाणी ठेवतो. ज्या तुमच्या माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी कोरोना काळामध्ये ज्या ज्या गरजूंना आधार दिला त्यांच्यासाठी ही रचना आहे. मान सन्मानाची कधी इच्छा धरू नका म्हणी. मान सन्मानाची कधी इच्छा धरू नका म्हणी. व्हावे कार्य कर्तृत्वाने जगी गौरवाचे धनी. याचकाला देता काही गाणे समृद्धीचे गावे. याचकाला देता काही गाणे समृद्धीचे गावे. देता आधार दुसऱ्या मन आनंदून जावे. हात बुड त्याला द्यावा जपा मानवाचा धर्म. हात बुड त्याला द्यावा जपा मानवाचा धर्म. जगतांना प्रामाणिक ध्यानी ठेवा हेच वर्म. घेता आदर्शाचा वसा कुणा दोष देऊ नका. घेता आदर्शाचा वसा कुणा दोष देऊ नका. वाटा इतरांना प्रेम व्यर्थ करू नका टीका. असत्याचा व्हावा नाश सत्य सर्वदा जिंकावे. असत्याचा व्हावा नाश सत्य सर्वदा जिंकावे. ओलाव्याने मानव्याच्या जग ओले चिंब व्हावे. जग ओले चिंब व्हावे. यानंतर सीमा सरकतायत. समता संग्रहाची 50 वर्षे. अरुण काळे व्यक्ती आणि वाङ्मय आणि नुकतंच गाजत असलेलं वादळाचे शिलेदार या अतिशय सकस आशयाच्या ग्रंथांचे कर्ते या कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि आता त्यांचा नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित कवींच्या कोरोना काळामध्ये लिहिलेल्या कवितांचा कोरोना सर्पकाळातील काही कविता हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह त्यांच्या संपादनाखाली प्रकाशित होतोय. लवकरच प्रकाशित होतोय. असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक गंगाधर आयरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय कवितेने या कवी संमेलनाचा समारोप करावा. प्राध्यापक गंगाधर आयरे सर. वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने आमचे ज्येष्ठ मित्रवर्य श्रीकांतजी बेणी यांनी ही जी वसंत व्याख्यानमालेची परंपरा राहिलेली आहे ती कोणतंही संकट आली तरी तिच्यामध्ये अवरोध निर्माण होऊ नये, अडचणी निर्माण होऊ नये. शो मस्ट गो ऑन ही दृष्टी ठेवून त्यांनी हे डिजिटल कवी संमेलन ठेवलेलं आहे. कवितेच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घातलं ते प्राध्यापक मेणे यांना हे कवी संमेलन अर्पित केलेलं आहे. याचा एक कवी म्हणून मला विशेष आनंद वाटतो. जेव्हा भोवतालामध्ये जगण्याची शक्यताच कमी असते असा जो एक काळ असतो त्या काळाला परिवर्तनाच्या पुरोगामी चळवळीमध्ये एक शब्द आहे. त्या शब्दाचं नाव आहे सर्पकाळ. की कोणत्याही क्षणी तुम्ही जाऊ शकता असा काळ आपल्या भोवतालामध्ये आहे. आणि मग जे जे काही संवेदनशील मनं आहेत ती संवेदनशील मनं हे कोरोनाच्या निमित्तानं आपापल्या भावना जमेल तसे जमेल तिथे व्यक्त करताना दिसत आहे. कवी हा संवेदनशील असतो अशी एक व्याख्याच आहे. परंतु ती जी व्याख्या आहे त्या व्याख्येला दुजोरा देणारं तितकंच जर एक काळीज असेल तर तेव्हाच असा विषय सुचतो. तो विषय बेनींना सुचला म्हणून अख्ख्या कवींच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
मित्रांनो, हा जो सर्पकाळ आहे, या सर्पकाळामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या अशी लक्षात येते की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फाळणी झालेली होती आणि त्या फाळणीमध्ये हजारो लोक हे मेले. त्या फाळणीला एक विशिष्ट असा एक अर्थ होता, विशिष्ट असं एक कारण होतं, विशिष्ट अशी भावना होती. परंतु आत्ताचं जे मरण आहे त्या मरणाला कोणता कार्यकारण भाव आहे हे स्पष्ट होत नाही. त्या फाळणीने एक राष्ट्र उभे दुभंगले, त्या फाळणीने एक राष्ट्र उभे दुभंगले, माणसाच्या वाटणीत रक्तपात वाहिले. या मोसमात स्पर्श मुके मुके झाले, या मोसमात स्पर्श मुके मुके झाले आणि माणसेच माणसास्तव आता जिवंत बॉम्ब झाले. ही अतिशय एक तरल भावना मानवी मनामध्ये असताना देखील माणसंच आता माणसांपासून दूर राहत आलेले आहेत. असा हा जो सर्पकाळ आहे, त्या सर्पकाळामध्ये आपल्या अनेक कवी मित्रांनी इथं आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मगाशी पियुष म्हटला की शंकरची कविता जर माझ्यानंतर झाली असती तर आणखी एक ज्याला चैन आपण म्हणतो ती एक चैन आली असती. त्या चैनमध्ये मगाशी देवावरतीच संशय व्यक्त केला आमच्या राजेंद्र उगलेंनी, आणि मी तर चळवळीतला आहे. माझ्या मनामध्ये, माझ्या वर्तनामध्ये देव कायमच हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिलेला आहे. ती जी कडी आहे, मग त्यात पियुष असेल, उगले असतील, शंकर असेल किंवा आपण सर्वजण असतात, त्याची एक प्रातिनिधिक भावना म्हणून ती कविता मी आपल्या समोर सादर करतो. अर्थातच त्या कवितेचं नाव आहे या सर्पकाळात. या सर्पकाळात इथे सारेच स्पर्श अस्पृश्य झाले. या स्पर्श काळात इथे सारेच स्पर्श अस्पृश्य झाले आणि स्मशानातील सरणावर कैक देह बेवारस गेले. मरण भयाने इथे होम हवनाला आले नाही उधाण. मरण भयाने इथे होम हवनाला आले नाही उधाण आणि पेटले नाही यज्ञकुंड की झाली नाही अजान. कोरोनाच्या प्रकोपात सर्व काही लॉकडाऊन झाले. कोरोनाच्या प्रकोपात सर्व काही लॉकडाऊन झाले आणि मृत्यूच्या भयाने फर्जी भूदेवही भूमिगत झाले. आणि मृत्यूच्या भयाने फर्जी भूदेवही भूमिगत झाले. सुप्रीमोचे निघाले फरमान, सुप्रीमोचे निघाले फरमान, अवघे शटर्स कुलूप बंद, हातावरचे भुके कंगाल, उघड्या आभाळी जेरबंद. हे कॉर्पोरेट मॉल्स, हे हायवे आणि ही प्रार्थना स्थळे, ही महानगरे, हे उड्डाण पूल त्या हातानेच उभारले. या भूकमरीत ही महानगरं त्यांची हमी घेत नाहीत. या भूकमरीत ही महानगरं त्यांची हमी घेत नाहीत आणि माय मातीतली झाडंही त्यांना खोपा देत नाहीत. आणि माय मातीतली झाडंही त्यांना खोपा देत नाहीत. टीव्ही चॅनलवर आश्वासनांचे वारूद चौखूर उधळले. टीव्ही चॅनल्सवर आश्वासनांचे वारूद चौखूर उधळले आणि हा दैवी प्रकोप म्हणत महामंत्रीही पसार झाले. कोरोनाच्या प्रकोपात सारे काही लॉकडाऊन झाले आणि मृत्यूच्या भयाने फर्जी भूदेवही भूमिगत झाले. ही भुकेली वेदनावळ अविश्रांत झुंजली मरणाची. ही भुकेली वेदनावळ अविश्रांत झुंजली मरणाची. स्वदेशी रेल्वे पटरी जणू त्यांच्यासाठी कत्तलखाना. स्वदेशी रेल्वे पटरी जणू त्यांच्यासाठी कत्तलखाना आणि हा महामार्ग रक्तांघोळ घालणारा हमामखाना. ही दुबळी पाखरं सैरभैर थव्या थव्यांनी रस्तोरस्ती, तांड्यातील तान्हुल्यांचा चिवचिवाट मात्र काळेच चिरी. त्यांच्या खुशालीस्तव कुठेही पेटली नाही दिवाबत्ती. त्यांच्या खुशालीस्तव कुठेही पेटली नाही दिवाबत्ती की गाभाऱ्याच्या पुरोहितांनी केली नाही काकड आरती. कोरोनाच्या प्रकोपात सारेच काही लॉकडाऊन झाले आणि मृत्यूच्या भयाने फर्जी भूदेवही भूमिगत झाले. होय, हे प्रोफेशनल बुवांचे लुभावणे एपिसोड सत्संगांचे. हे प्रोफेशनल बुवांचे लुभावणे एपिसोड सत्संगांचे. त्या जत्रेत सामील
मनोविकलांग जथ्थे दुःखितांचे. त्या जत्रेत सामील मनोविकलांग जथ्थे दुःखितांचे ही पाखंडी लोभनावळ असे मीडिएटर म्हणे ब्रह्मांडाची. इथे मायावी सुभाषित, इथे मायावी सुभाषित, भिवू नको मी आहे तुझ्या पाठी. इथे मायावी सुभाषित, भिवू नको मी आहे पाठीशी. इथे श्रद्धाळू भक्तांची दान दानत सरता सरत नाही. इथे श्रद्धाळू भक्तांची दान दानत सरता सरत नाही आणि व्यापारी बुवांची तिजोरी कधीही रीती होत नाही. या 7 रोगाने बुवांचे सारेच पाखंड आता बेदखल केले आणि सत्संगी बुवांचे मेळे विना वारंट तडीपार झाले. कोरोनाच्या प्रकोपात इथे सारे काही लॉकडाऊन झाले आणि मृत्यूच्या भयाने इथे फर्जी भूदेवही भूमिगत झाले. तुरुंगी कृष्ण विवरात क्वारंटाईन ते कामांध संतावर. तुरुंगी कृष्ण विवरात क्वारंटाईन ती कामांध संतावळ. या मोसमात रमली असती ती भोगवादी पिल्लावळ. देवी माचे सऱ्याम थिरकते नखरेही सध्या बंद झाले आणि आंबेवाले गुरूंच्या मुखावरही आता मास्क आले. देवी माचे सऱ्याम थिरकते नखरेही सध्या बंद झाले आणि आंबेवाले गुरूंच्या मुखावरही आता मास्क आले. हे प्रोफेशनल योगी आणि हे अतरंगी बुवा कसरतीवाले, हे शिलाजिताचे तस्कर आणि हे व्यापारी जडीबुटीवाले, जणू सचेल प्राचून पंचगव्य ते भोंदू बुवा आता मौनात गेले. जणू सचैल प्राचून पंचगव्य ते भोंदू बुवा मौनात गेले. मरणाच्या भयाने इथे नादुरुस्तही आता दुरुस्त झाले. घराघरात सॅनिटायझर आणि शक्तिवर्धक सूप आले. घराघरात सॅनिटायझर आणि शक्तिवर्धक सूप आले. कोरोनाच्या प्रकोपात इथे सर्व काही लॉकडाऊन झाले आणि मृत्यूच्या भयाने इथे फर्जी भूदेवही भूमिगत झाले. हे ॲम्ब्युलन्सचे सायरन आणि भयभीत कोविड सेंटर, हे वॉर्ड बॉय, ह्या नर्स बाय, हे फ्रंटवरील लढाऊ शिलेदार. हे वॉर्ड बॉय, ह्या नर्स बाय, हे फ्रंटवरील लढाऊ शिलेदार. हे डॉक्टर्स जणू युद्धभूमीवर तैनाती सिपह सालार. हे डॉक्टर्स जणू युद्धभूमीवर तैनाती सिपह सालार. पिपई किटमधील वॉरियर्स इथे जीवावर उदार. हे स्वीपर्स खाकी वर्दी रेड झोनमधील पहारेकरी. हे स्वीपर्स आणि ही खाकी वर्दी रेड झोनमधील पहारेकरी. ही बटालियन मिशनरी जणू आता अवघ्यांची ढालकरी. ही बटालियन मिशनरी जणू अवघ्यांची ढालकरी. या महामारीने इथले अवघे कर्मकांड आता बहिष्कृत केले आणि विज्ञानाचे सारथीच आता बाधितांचे मायबाप झाले आणि विज्ञानाचे सारथीच आता बाधितांचे मायबाप झाले. कोरोनाच्या प्रकोपात सारे काही लॉकडाऊन झाले आणि मृत्यूच्या भयाने फर्जी भूदेवही भूमिगत झाले. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित 10वे पुष्प कोरोना काळातील कविता या विषयावर प्राध्यापक गंगाधर आहेरे सर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कवींनी आपल्या कविता सादर करून गुंफलेल्या आहेत. कुसुमाग्रज शब्दामध्ये इतकंच म्हणावं लागेल, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. असं लढ म्हणण्याची जिद्द या कोरोना काळामध्ये आपल्या प्रत्येकाने आपल्या स्वतःला जपण्याची जिद्द आणि इतरांनाही जपण्याची जिद्द दिलेली आहे. त्या जिद्दीनेच हा काळ लवकरात लवकर संपुष्टात येवो आणि पुन्हा एकदा सर्व जग हे गुण्यागोविंदाने नांदो असाच आत्मविश्वास या कविसंमेलनाने निश्चितच जागृत केलेला आहे. मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी यांना आणि सर्व रसिकांना आणि सर्व कवींना या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी हे सत्र संपन्न झालं असं मी अध्यक्षांच्या अनुमतीने घोषित करतो. धन्यवाद. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आ
साई लीला एक आध्यात्मिक सहवास.